नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MACD या इंडिकेटर बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर MACD हा इंडिकेटर चार्ट वरती कसा लावायचा त्याबद्दल आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहूया. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जिथं जायचं आहे त्या वेबसाईटचं नाव आहे ट्रेडिंग व्यू. तर त्या वेबसाईटचं नाव आहे ट्रेडिंग व्यू. ट्रेडिंग व्यू मध्ये गेल्यानंतर तुम्ही गुगल वरती जायचं, ट्रेडिंग व्यू टाकायचं, असा तुम्हाला चार्ट ओपन होईल. तर चार्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते. इथं जे आहे इथं 1 आवर दिसतंय. तर इथं तुम्ही काय करू शकता, त्याचं 1 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 4 तास, 1 डे, 1 वीक, 1 मंथ. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, त्या चार्टचं टाइम चेंज करू शकता. तर आपण आता 15 मिनिटाचा चार्ट हा ओपन केलेला आहे. तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती तुम्हाला काय दिसतंय, तर हा जो आहे हा आहे, आता आपण ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. इथं मी एक हॉरिझॉन्टल रे ड्रॉ करतो. तर हा जो आहे हा काय आहे, हा आहे रेजिस्टन्स. आणि आपण एक ड्रॉ करतो अजून एक, तर हा आहे सपोर्ट. तर या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये ज्या वेळेला मार्केट असतं त्यावेळेला मार्केट काय असतं, साइडवेज असतं. ज्या वेळेला हा रेजिस्टन्स ब्रेक करेल त्या वेळेला काय म्हणायचं, ब्रेकआउट झाला. ज्या वेळेला सपोर्ट तोडेल तर त्यावेळेला काय म्हणायचं, ब्रेकडाऊन झालं. त्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये MACD या इंडिकेटर बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. MACD साठी तुम्हाला काय करायचं आहे, तर इंडिकेटर मध्ये जायचं आहे आणि टाईप करायचं आहे MACD. MACD टाईप केलं, मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन म्हणतात त्याला. तर मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन साठी आता जर तुम्हाला इंट्राडे साठी डेली बेसिस वरती जर काम करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं, इथं या ठिकाणी 15 मिनिटाच्या ऐवजी काय करायचं, 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावायची. ह्या इंडिकेटरला MACD ला थोडं खाली घ्यायचं आणि आता प्रत्येक वेळेला आपण काय करायचं, ट्रेड घ्यायचा नाही. जे आपल्या सेटअप आहे MACD चा त्या सेटअपची वाट बघायची. ज्या वेळेला आपल्याला तो सेटअप भेटेल त्यावेळेला आपण काय करायचं, एंट्री घ्यायची आहे. तर या ठिकाणी इथं तुम्हाला हा हिस्टोग्राम दिसत आहेत. वरती जे आहेत ते ग्रीन हिस्टोग्राम आहेत, खाली आहेत ते रेड हिस्टोग्राम आहेत. आणि ही जी काही ब्लू लाईन आहे आणि ही एक रेड लाईन आहे, ही थोडीशी केसरी लाईन आहे, त्याला आपण रेड करूया. सेटिंग मध्ये जायचं, इथं ह्याला रेड करायचं आणि ओके करायचं. झाली ही तुम्हाला त्याचा कलर चेंज करू शकता. तर आता ज्या वेळेला ह्या हिस्टोग्रामच्या खाली ज्या वेळेला ह्या दोन्ही लाईन्स असतात त्यावेळेला काय असतं, मार्केट साइडवेज असतं. मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीची मोठी मुवमेंट होत आहे. मार्केटमध्ये मुवमेंट होते खरं मोठी मुवमेंट होत नाही. ज्या वेळेला या दोन्ही लाईनी या मिडल लाईनच्या वरती येतात आणि हिस्टोग्राम पण ग्रीन असतो त्यावेळेला काय करायचं, बाय करायचं. हे बघा, तर इथून या ठिकाणी मार्केट वरती आल्यानंतर थोडं साइडवेज होतं, त्यानंतर गॅपअप झालं. गॅपअप झाल्यानंतर तिथूनही वरती गेलं. बघा इथं तुम्हाला ते काय झालं, इंडिकेट झालं. आता इथून खाली आलं, ज्या वेळेला ही ब्लू लाईन या रेड लाईनला क्रॉस करून वरच्या दिशेने खाली क्रॉस करते त्यावेळेला मार्केट डाऊन साईडला जाते. या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला आलं. ठीक आहे, आता आपण अजून बघूया मागचा डाटा. घ्या इकडं, आला इकडं. आता इथं बघा, ज्या वेळेला आता मी काय सांगितलं, ज्या वेळेला ही ब्लू लाईन या रेड लाईनला क्रॉस करून वरच्या साईडनं जाते त्यावेळेला मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येते. म्हणजे या ठिकाणी या ब्लू लाईन या रेड लाईनला क्रॉस केला आणि वरच्या साईडनं मार्केटला गेलं आणि या ठिकाणी मार्केटमध्ये काय आली, बुलिश मोमेंटम आली. तर या ठिकाणी एवढं सिंपल आणि साधं इंडिकेटर आहे आणि कोणीही न शाळा शिकलेला व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये ट्रेडिंग करून पैसा कमवू शकतो. तर या ठिकाणी हे झालं 5 मिनिटासाठी इंट्राडे साठी आणि स्कॅल्पिंग साठी. 5-5 मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी 1000, 10,000, 5,000 जसं तुमचं कॅपिटल आहे त्याच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार, समजा तुमचं 1 लाख रुपये कॅपिटल आहे तर तुम्हाला दिवसाला 10% प्रॉफिट पाहिजे, म्हणजेच तुम्हाला दिवसाला 10,000 रुपये पाहिजेत. जर का तुमच्याकडं 50,000 रुपये कॅपिटल आहे, तुम्हाला दिवसाला 10% पाहिजे, तर तुम्ही 5,000 रुपये घेऊन शांत बसू शकता. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे तर तुम्ही दिवसाला 10,000 रुपये घेऊन शांत बसू शकता. किंवा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तुम्ही 5,000 रुपये म्हणजे 5% घेऊन सुद्धा शांत बसू शकता. ज्या वेळेला आपण शांत बसायला शिकू मार्केटमध्ये त्यावेळेला पैसा आपल्या हातून जाणार नाही. कारण मार्केटमध्ये आता आपल्या अकाउंटमध्ये 10,000 प्रॉफिट झालाय, परंतु तुम्ही जर नाही गप्प बसला तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुमचा आलेला प्रॉफिट निघून जाणार आहे. त्यामुळे आपणाला काय करायचं आहे, सायकोलॉजीवरती काम करायचं आहे. सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट
पैसा हा सांभाळायला शिकलं पाहिजे, तरच या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. तर या ठिकाणी आपण 5 मिनिटांमध्ये या एमएससीडीचा वापर करून कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो हे बघितलं. आता आपण जर पोझिशनल म्हणजे एखादा ट्रेड एक आठवडा होल्ड करायचा असेल किंवा निफ्टीचा फ्युचर घ्यायचा असेल, 1 महिना तुम्हाला वाटतंय की निफ्टी या ठिकाणी वर 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 जाणार आहे, डेली गॅप अप होत जाणार आहे, किंवा तुम्हाला असं वाटतंय की मार्केट डेली पडणार आहे, तर निफ्टीचा फ्युचर तुम्ही सेल करू शकता. निफ्टीचा फ्युचर जर वाटलं तुम्हाला वर जाणार आहे तर निफ्टीचा फ्युचर बाय करू शकता आणि तुम्ही काय करू शकता, 1 महिना होल्ड करू शकता. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला 1 डे ची कॅन्डल लावायची. 1 डे या ठिकाणी तुम्ही 1 डे चा चार्ट लावला. 1 डे चा चार्ट वरती तुम्हाला काय दिसतंय बघा. या एमएससीडी ला आपण छोटं करूया. एमएससीडी जरा इकडं आहे. आता इथं तुम्हाला काय दिसतंय बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर तुम्हाला इथं काय दिसतंय, या ठिकाणी ज्या वेळेला मार्केट 26,000 ला गेलं, 26,000 ला गेल्यानंतर एक रेजिस्टन्स होता 26,000, तर तुम्ही 26,000 ला सेल केलं असतं. या ठिकाणी तुम्हाला इथं सिग्नल भेटला होता, या ब्लू लाईननं रेड लाईनला क्रॉस केलं होतं आणि एक मोठी सेलिंग आली. जवळपास 26,000 पासून 23,000 पर्यंत मार्केट आलं, म्हणजे 3,000 पॉईंट. म्हणजे तुम्ही 1 महिना जरी हा ट्रेड होल्ड करून बसला असता, फ्युचर सेल करून बसला असता, तरी 3,000 पॉईंट भेटले असते. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पोझिशनल सुद्धा ट्रेड करू शकता. आता आपण बघणार आहे की स्टॉक मध्ये तुम्ही एमएससीडी इंडिकेटरचा वापर करून कशा पद्धतीनं इंट्राडे किंवा स्विंग करू शकता. इंट्राडे, स्विंग, लॉंग टर्म सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता आपण एखादा स्टॉक पिक करणार आहे, तर तो स्टॉक आपण घेऊया. कोणता स्टॉक पाहिजे सांगा तुम्हाला. तर आपण काय करूया, ह्याच्यामध्ये एचडीएफसी बँक घेऊया. एचडीएफसी बँकेचा हा चार्ट आहे. तर हा काय आहे, हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. तर या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची असते, तर या ठिकाणी जर का तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय करू शकता तुम्ही, एखादा समजा एचडीएफसी बँकेच्या उदाहरण घेतोय आपण. एचडीएफसी बँकेचे तुम्ही 6 महिने शेअर घेतले आणि होल्ड केले. समजा तुम्ही कितीला 1600 रुपयाला बाय केले. आता प्राइस चालू आहे 1798 आणि त्याचा हाय होता 1840. तर या ठिकाणी 1600 ला घेतलं आणि 1800 पर्यंत होल्ड केलं तर 200 पॉईंट भेटले. तर या ठिकाणी हे किती दिवसात घडलं, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर 3 महिन्यामध्ये हे घडलं. तर 3 महिने तुम्ही होल्ड केला हा ट्रेड. तुम्ही किती महिने होल्ड केला, तर 3 महिने होल्ड केला. पण स्विंग ह्याला काय म्हणायचं, तुम्ही 1 महिन्यापेक्षा जास्त होल्ड करता त्याला म्हणायचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आता इथं या ठिकाणी जर का तुम्ही इथं जर 4-5 दिवसासाठी होल्ड करून तुम्ही प्रॉफिट बुक करता त्याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग. या ठिकाणी डिसेंबरची कोणती तारीख होती बघूया. नोव्हेंबर, इथून डिसेंबर चालू झाला. 21 नोव्हेंबर. तर 21 नोव्हेंबरला तुम्ही काय केलं, या ठिकाणी तुम्ही एंट्री घेतली. 21 नोव्हेंबरला एंट्री घेतली. 21 नोव्हेंबरला एंट्री घेतली आणि हाय किती तारखेला होता, 16 डिसेंबर. म्हणजे 21 आणि हे 9 आणि ते 16. तर या ठिकाणी तुम्ही 20 ते 25 दिवसामध्ये जवळपास 1750 ते 1850 100 पॉईंट कॅप्चर केले. 1000 क्वांटिटी जरी घेतल्या असत्या तर 100 गुणवले 1000, 1 लाख रुपये तुम्ही या ठिकाणी छापले असते. तर अशा पद्धतीनं काय करायचं असते, तर स्विंग ट्रेडिंग करायचे असते. लॉंग टर्म सुद्धा अशा पद्धतीनं या ठिकाणी टाइम फ्रेम चेंज करून 1 मंथ करून तुम्ही लॉंग टर्म साठी सुद्धा या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता. तर आज आपण एमएससीडी या इंडिकेटरचा कशा पद्धतीने वापर करायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तर हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.